आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जीवन संगीताचे 7 सूर किंवा स्वर. हे 7 सूर कुठले ते मी वेळोवेळी सांगितलं आहे, आज पुन्हा सांगतो. पहिला सूर म्हणजे जग, दुसरं म्हणजे कुटुंब, तिसरं म्हणजे शरीर, चौथं म्हणजे इंद्रिये, पाचवं म्हणजे बहिर्मन, सहावं अंतर्मन आणि सातवं म्हणजे परमेश्वर. अशी ही 7 आपले सूर किंवा स्वर आपल्या जीवन संगीताचे आहेत. म्हणून जीवन हे संगीत आहे हे लक्षामध्ये घेऊन जीवन संगीताचे हे 7 स्वर ध्यानात ठेवून जीवन जगण्यात खरं शहाणपण आहे. म्हणून हे 7 सूर मी प्रवचनासाठी घेतलेले आहे. त्यापैकी सुरुवात आपण जी केली ती परमेश्वरापासून. याचं एकच कारण की परमेश्वर हा जो विषय आहे, हा विषय बहुतेक लोकांना नीट समजत नाही, कळत नाही. त्याबद्दल पुष्कळ लोकांचे खूप गैरसमज आहेत. आणि हे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी आणि परमेश्वर आहे का या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सुद्धा हा विषय मी घेतलेला आहे. सुरुवातीला परमेश्वर या विषयावर आतापर्यंत बरीच आपण प्रबोधनं केली आणि त्याच्यातून मी पुष्कळसं परमेश्वराबद्दलचं मार्गदर्शन केलं. परमेश्वर हा विषयच असा आहे की किती बोललं ना तरी असं वाटतं की आणखीन खूप सांगावं, असा तो विषय आहे. कारण परमेश्वर हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनामध्ये जेवढ्या समस्या आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, विपत्ती आपत्ती आहे, त्याला मूळ कारण जर शोधायला गेलं ना तर परमेश्वराबद्दलचं अज्ञान आहे. आता हे मी सांगितल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटेल की आमचा आणि परमेश्वराचा संबंध नसला तरी आमचं जीवन चाललेलं आहे. आता नास्तिक लोक परमेश्वर मानतच नाहीत, त्यांचं जीवन चाललेलं आहे. गंमत अशी आहे, कोण मानतो आणि कोण मानत नाही हा इथे प्रश्नच नाही. कळलं की नाही? इथे परमेश्वराला तुम्ही मानलत तर परमेश्वर तुमच्या पाठीवर शाबासकी देईल आणि परमेश्वराला मानलं नाही तर तो तुम्हाला पाठीवर धपाटा मारील, असं काही नाही. कारण परमेश्वर मी मागणे केलं नाही तर तो 2 प्रकारे आपल्या जीवनामध्ये नांदत असतो. निर्गुण, निराकार, अदृश्य, अव्यक्त, सर्वव्यापी अशा तऱ्हेचा तो परमेश्वर आपल्या जीवनामध्ये एका बाजूने आहे आणि दुसऱ्या बाजूने तो सगुण आहे, साकार आहे, व्यक्त आहे, दृश्य आहे आणि पुन्हा तो सर्वव्यापी आहे. आता हा जो सर्वव्यापी जो आहे ना, हा सर्वव्यापी अव्यक्त प्रांतातला तो वेगळा आणि व्यक्तातला वेगळा. व्यक्त ज्याला आपण म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो, तर अनंत कोटी ब्रह्मांड ही जी निर्माण झालेली आहेत त्याचा तो नायक आहे. म्हणजे त्याच्यापासून ही सगळी निर्माण झालेली आहे. त्याने निर्माण केलेली नाही, पण त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे. हा मी विषय 2-3दा मांडलेला आहे की परमेश्वर निर्माण करत नाही, पण जे निर्माण होतं ते परमेश्वरामुळे. हा मी विषय मांडला आहे. उदाहरण दिलेलं आहे की सावली आपण पाडत नाही, पण सावली पडते. कोणामुळे? आपल्यामुळे. आपण नाही तर सावली नाही. म्हणून सावली पडते, आपण पाडत नाही. आणि ती पडते कोणामुळे? आपल्यामुळे. तसं परमेश्वर आहे की परमेश्वराच्याकडून हे सगळं निर्माण झालेलं आहे, पण तो निर्माण करत नाही. ही गोष्ट एकदा लक्षामध्ये आली की अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. आज जगामध्ये दुःख आहे, म्हणजे देव आहे की नाही हा वादाचा विषय, पण जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे. ह्याच्यासाठी वाद करायला नको, कारण ते सर्व संतांनीच लिहून ठेवलेलं आहे
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधूनी पाहे म्हटलेलं आहे ना. तर सांगायचा मुद्दा असा की दुःख सर्व ठिकाणी भरलेलं आहे. जर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं, कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलं ना, तर जगामध्ये किती दुःख आहेत, किती प्रकारची दुःख आहेत, त्यालासुद्धा तोड नाही. तर जगामध्ये एवढं सगळं दुःख भरलेलं आहे, हे आपल्याला सगळ्यांना अनुभवाला आहे. म्हणजे जगात दुःख आहे की नाही याला वाद नाही, पण जगात देव आहे की नाही याचा वाद होऊ शकतो. म्हणून हे जे दुःख जे बहुतेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात, त्यापैकी बहुतेक म्हटलं याचं कारण 99% दुःख आपल्या जीवनामध्ये जे निर्माण होतं ते देवाच्या अज्ञानामुळे. परमेश्वराबद्दलचं जर ज्ञान झालं, देवाबद्दलचं जर ज्ञान झालं, अगदी मी साक्षात्कार म्हणत नाही, साक्षात्कार म्हणजे अजून बहुत दूर, पण त्याच्याबद्दलचं यथार्थ ज्ञान कळलं की नाही. यथार्थ ज्ञान ज्याला आपण परोक्ष ज्ञान म्हणतो. शास्त्रामध्ये त्याला 2 शब्द आहेत, एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान म्हणजे ज्याला आपण साक्षात्कार म्हणतो ते अनुभवाचं, आणि परोक्ष ज्ञान म्हणजे शाब्दिक. शाब्दिक म्हणजे शब्दाने तुम्हाला सांगणं, शब्दाने परमेश्वराच्या जवळ नेणं. कारण मी नेहमी सांगत असतो की सद्गुरूंची प्रवचनं जर नीट ऐकली, नीट हा शब्द जरा अंडरलाईन करायचा, कारण लोक ऐकतात पण ते कसं ऐकतात, जीवाचा कान करून ऐकत नाही. कळलं की नाही. मी जेव्हा प्रवचन ऐकायला जात होतो ना, तेव्हा मी माझी गोष्ट सांगतो. मी प्रवचन जेव्हा ऐकायला जात होतो दुसऱ्यांची, तेव्हा मी जीवाचा कान करून ऐकत होतो. प्रवचन झाल्यानंतर मला ते विचारलं, आता तू कुठे आहे म्हणून तुम्हाला पटकन सांगता येणार नव्हतं. कळलं की नाही. आज का दिवस काय हे सांगू शकत नव्हतं, इतका मी तल्लीन होऊन ऐकत होतो. असं प्रवचन तल्लीन होऊन ऐकलं पाहिजे. मनात त्यावेळेला दुसरे विचार येता कामा नयेत. दुसरे विचार मनात आले ना की माझं बोलणं तुम्हाला ऐकायला येणार नाही. कळलं की नाही. तुमच्या मनात दुसरे विचार आले ना, आता पुष्कळ वेळेला काय होतं, आम्ही जेव्हा परमेश्वर या विषयावर बोलतो त्यावेळेला काय काय आम्ही धक्के देत देत बोलत असतो. जे लोकांना कधी माहिती नाही असे सिद्धांत आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा लोक विचार करायला लागतात. अरे मग आपण इतकं वाचलं होतं, आपण ते ऐकलं होतं, मग आता हे वेगळं सांगतं. असं विचार करायला लागलं ना की माझं पुढलं प्रवचन तुम्ही ऐकत नाही, आणि मग गैरसमज घेऊनच तुम्ही घरी जाता. म्हणून मी नेहमी सुरुवातीला सांगतो, बहुतेक अलीकडे मी सांगत नाही, पण पूर्वी मी पहिलं सांगायचो की तुमची कोरी पाठी ठेवा आणि ऐका, आणि मग घरी गेल्यानंतर मग काय वाद आणि विवाद आणि पॉईंट काय काढायचे असतील ते नंतर. असो, तर ऐकलं पाहिजे. कसं तल्लीन होऊन ऐकलं पाहिजे की प्रवचन सद्गुरूंचं, कळलं की नाही, ते जर अत्यंत जीवाचा कान करून जर ऐकलं ना, तर जवळजवळ 85% काम आपलं होतं. 85%. 15% जे राहिलं ना, ती साधना, सद्गुरूंनी दिलेली साधना. कळलं की नाही. 85% तुमचं काम होतं. कळलं की नाही. ती साधना, आणि ती पुन्हा साधना कशी झाली पाहिजे. सद्गुरू हाच देव, ते सांगतात तो वेद, त्यांचा लागावा वेद, त्यांचं लागावं वेड. वेड म्हणजे आवड. सद्गुरू मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सद्गुरू म्हणजे सामान्य जे आपण म्हणतो ते नव्हे, तर शाब्दे परेच निष्णात असे सद्गुरू, त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे की त्यांचं प्रवचन, त्यांचं प्रबोधन, त्यांचं श्रवण जर आपण तल्लीन होऊन ऐकलं ना, तर आपलं 85% काम होतं. 85%. आणि 15% जे आहे, 15% जे आहे ते साधना. पण ती साधना कशी व्हायला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सद्गुरू हाच देव,
ते सांगतात तो वेद, प्रमाण तिकडे मानायचं किंवा सद्गुरू सांगतात ना, मग ते प्रमाण. कळलं की नाही? सद्गुरू जे सांगितलं ते प्रमाण. मग पण त्यावेळेला सुद्धा जर मनात काही प्रश्न निर्माण झाला तर विचारायला हरकत नसते. कळलं की नाही? कारण सद्गुरूंना विचारलंच पाहिजे, प्रश्न विचारलेच पाहिजे, नाही तर दुसऱ्या कोणाला विचारून काय उपयोग. आता आमच्या मंडळामध्ये काय काय वेळेला काय होतं, एक साधक आहे ना, तो दुसऱ्या साधकाला विचारतो प्रश्न. कळलं की नाही? तो साधक काही परफेक्ट नसतो आणि हा साधक ज्यावरती विचारतो त्यावरती तोही परफेक्ट नसतो आणि दोन्ही इम्परफेक्ट जे असतात ते एकमेकांना जे सांगतात ना त्याच्यातून गोंधळ निर्माण होतो. तर असं होता कामा नये. जर प्रश्न सद्गुरू जर हयात असतील ना तर त्यांनाच विचारलं पाहिजे ना, मग दुसऱ्या कोणाला तरी विचारण्याचं कारण काय? तसं होता कामा नये. म्हणून प्रश्न जर आपल्याला जर साधनेचे आले किंवा अन्य कुठले तर ते सद्गुरूंना विचारावे, म्हणजे त्याचा फायदा होतो. आणि कोणाला तरी विचारलं ना तरीसुद्धा त्याच्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण तो परफेक्ट नसतो. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की सद्गुरूंचं प्रबोधन ऐकल्यानंतर आपला किती फायदा होतो, इतका फायदा होतो. म्हणून श्रवणाला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आपल्या नवविधा भक्तीमध्ये श्रवण महत्त्वाचं इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. ते काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, मंत्रेची वैरी मरे तरी का वायाची बांधावी कटारे, रोग दूध साखरे जाय तरी निंब का सेवावा, तैसा मनाचा मार न करता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आहेता श्रवणाची माझी, असं म्हणते. म्हणजे श्रवणाचं किती महत्त्वाने सांगितलं आहे. मी त्यांनी तर मला वाटतं 100% म्हटल्यासारखं वाटतं. म्हणजे त्यांनी जर आपण विचार जर केला या ओवीचा तर जवळजवळ 100% काम श्रवणाने होतं असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं आहे की काय असं वाटतं. पण थोडीशी साधना ही पाहिजेच. साधना नसेल तर गंमत अशी आहे की कळणं आणि वळणं या दोन गोष्टी भिन्न आहेत. कळणं ठीक आहे, पण वळणं जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जे वळण पडलेलं आहे आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला जे वळण पडलेलं आहे ना ते वळण बदलून इष्ट वळण देण्याचं काम सद्गुरू करतात. कळलं की नाही? म्हणून ती साधना असते, ती साधना असते. आणि म्हणून ती साधना कळणं आणि वळणं याच्यामध्ये जो पूल आहे तो पूल ओलांडण्यासाठी जी साधना, ती साधना महत्त्वाची असते. म्हणून माझं स्वतःचं मत असं आहे की 85% प्रबोधन आणि 15% राहिलेली आहे ती साधना जर केली तर तुम्ही साक्षात्कारापर्यंत जाऊ शकता. आणि म्हणून ह्याच्यासाठी सद्गुरूंचं प्रबोधन जीवाचं कान करून ऐकलं पाहिजे. जीवाचा कान हा आपल्या मराठीमधली ती म्हण आहे, जीवाचा कान करून ऐकलं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा जो विषय आहे हा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याच्याबद्दलचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे आज जगामध्ये सर्व प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. सर्व A to Z. कळलं की नाही? A to Z ज्या समस्या आहेत त्या परमेश्वराच्या अज्ञानामुळे. आता नास्तिक म्हणतात परमेश्वर नाही, हे त्यांचं अज्ञान आहे, हे त्यांचं अज्ञान आहे. कारण काय, त्यांना कोणी हे परमेश्वर म्हणजे काय तुम्ही समजता तो परमेश्वर किंवा लोक समजतात तो परमेश्वर वेगळा, खरा परमेश्वर वेगळा आहे. आता लोक काय समजतात, गणपती, शंकर, विठ्ठल, दत्त, देवी वगैरे 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 जे आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये देव असंख्य आहेत. कळलं की नाही? त्यांची नावंसुद्धा किती असंख्य आहेत. आपल्याला निन्या ठिकाणी आपण जेव्हा जातो ना तेव्हा ती नावं आपण ऐकल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं. कळलं की इतकी नावं वेगवेगळी आहेत, त्या देवाचीच नावं. पण ते निर्णय स्वतःला असं समजतात की हे निर्णय देव आहेत.
ते जे भक्त आहेत ना ते असे समजतात की आपला देव हा, त्यांचा देव तो. कळलं की नाही? अशा तऱ्हेचं एक चुकीच्या समजुती सगळ्या झालेल्या आहेत. म्हणून जीवनविद्या काय सांगते आणि खरं तत्त्व काय आहे की परमेश्वर एकच आहे. परमेश्वर एकच आहे आणि तो एक परमेश्वर जो आहे तो सर्वांचा आहे. कळलं की नाही? त्याच्यामध्ये या धर्माचा वेगळा, माझ्या धर्माचा वेगळा, दुसऱ्या धर्माचा वेगळा असं काय नाही. सर्व धर्म जे आहेत ती सगळी माणसं आहेत आणि त्या सगळ्या माणसांचा देव एक आहे. समुद्र, आमचा समुद्र वेगळा, तुमचा समुद्र वेगळा असं आहे का? असं काय नाही. समुद्र एकच आहे. आता त्याला नावं पडली वेगवेगळी का जमिनीच्या अंगाने. ज्या जमिनीच्या जवळ जो समुद्र, बॅक बे, भूमध्य समुद्र अशी जी नावं पडलेली आहेत ती त्या जमिनीला लागून असणारा जो समुद्र त्याला आपण नाव दिलं वेगवेगळे. समुद्र फक्त एकच आहे. आणि म्हणून माझा समुद्र, तुमचा समुद्र वेगळा, माझा वेगळा असं जे म्हणतात ते मूर्खच म्हणायला पाहिजे. तसं देवाच्या बाबतीत तसंच आहे की देव एकच आहे. कळलं की नाही? पण जमीन कुठली? शरीर. शरीर आपण म्हणतोच की नाही, माती म्हणतो की नाही, म्हणजे पृथ्वी तत्व म्हणजे शरीर. तर या शरीराला लागून जो देव तो आपण म्हणतो हा देव माझा, असं झालेलं आहे. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की प्रत्येकाने आपापला देव वेगळा मानला. मग काही संघटना झाली, ग्रुप झाले, मग त्या ग्रुपचा आणखी मोठा ग्रुप झाला, मग त्याला मग धर्माचं रूप आलं. कळलं की नाही? मग त्याच्यातून कर्मकांड आलं. कोण नमाज पढतो, कोण आरती करतो, कोण प्रार्थना करतो, कोण भजन करतो, कोण पारायण करतो. असे निनाळे उपासनेचे निनाळे मार्ग निर्माण झाले. पण देव एकच आहे हे लोक विसरले. कारण की तुम्ही तुमचे उपासनेचे मार्ग वेगळे वेगळे असू दे ना, बिघडलं कुठे? सगळ्यांनी कोबीची भाजी खाल्ली पाहिजे असं आहे का? तुम्ही कोबीची भाजी खा, मी कॉलीफ्लॉवरची भाजी खाईन, ते वांग्याची भाजी खातील. मी भाजी खातो तीच तुम्ही भाजी खाल्ली पाहिजे हा आग्रह म्हणजे मूर्खपणाचा कळस. तसा आज झालेला आहे की आमचा देव खरा, आमचा धर्म खरा असं जे मानलं जातं ना, आणि तुमचा धर्म खोटा, तुमचा देव खोटा हे जे सांगितलं जातं ना, हे सांगणारे जे आहेत ना तेच अडाणी आहेत. ते अडाणी आहेत. त्यांना देव म्हणजेच काय माहीत नाही असं नाईलाजाने म्हणावं लागतं. मग खरा देव एकदा कळला ना, देव एकच आहे. कळलं की नाही? तो निर्गुण आहे, निराकार आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, सर्वव्यापी आहे, असा तो आहे. त्याचप्रमाणे विश्वरूपाने पण तोच आहे. विश्वामध्ये जे जे काही आहे ना ते तोच आहे. विश्वामध्ये जे निसर्ग निर्मित असं जे विश्वामध्ये जे काही आहे ना ते सर्व तोच आहे. त्या रूपाने तोच आहे. कारण का तक्रार केली ना काही लोकांनी, देवा तू निर्गुण आहे, निराकार आहे, तू आम्हाला दिसत नाही, तू अदृश्य आहे, अव्यक्त आहे, आम्हाला दिसत नाही. रडू नको, मी व्यक्त होतो. आणि तो व्यक्त झाला. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे म्हटलं आहे ना, विश्वात्मके देवे म्हटलं आहे. हे विश्व जे आहे ना, हे विश्वच रूपाने परमेश्वर प्रगट झाला. म्हणून एके ठिकाणी म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी, जगी जगदीश शास्त्रे बोलती सावकाश. कळणे भूती भगवंत सांगतो वेदांत, जनी जनार्दन सांगती पुराण असं म्हटलेलं आहे एके ठिकाणी. की जगी जगदीश हा जो जगामध्ये आहे ना, माझे या विस्तारलेपणाचे नावे, हे जगची नोय आगवे म्हटलं ना, तैसा माझा एकाचा विस्तार ते हे जग. हे जग म्हणजे माझा विस्तार आहे. म्हणून माझा जो विस्तार आहे तो मीच आहे. हे जर तुम्हाला एकदा कळलं तर माझा आणि तुझा देव कुठला वेगळा आला, आणि माझा धर्म तुझा धर्म कुठला वेगळा आला? काही वेगळं असू शकत नाही. कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे.
हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. कर्मकांडाचा आणि परमेश्वराचा काडीचाही संबंध नाही. बघा, काडीचाही संबंध नाही. कळलं की नाही? कारण हे सगळं आपण कल्पनेने करत असतो. कोण नमाज पढतो, कोण भजन करतो, कोण आणि तिसरंच काहीतरी करतो. निन्याय लोक काय काय करत असतात. कळलं की नाही? हे आपण आपल्या मनाप्रमाणे करत असतो. आणि मन म्हणजेच कल्पना. वाया मन हे नाव कल्पनाची सावेव असं म्हटलं आहे की मन हे आपण नाव दिलं आहे, पण ते खरं म्हणजे कल्पनाच आहे. आणि म्हणून हे सगळं आपलं जे आहे, जे धर्म, जात, पंथ, हे सगळ्या कल्पना आहेत. कुळ, गोत्र कल्पना आहेत. घराणं काय कल्पना आहेत. कळलं की नाही? ह्या कल्पनेमध्ये आपण अडकलेलो आहोत. गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझंपणे. तर मुक्त व्हायचं आहे की बद्ध राहायचं आहे हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.